मित्रांनो, पीएम स्वनिधी योजनेमध्ये लाभार्थ्यांना आता पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डची ऑप्शन सुरू करण्यात आलेली आहे। 30,000 रुपयापर्यंत क्रेडिट कार्ड विनामूल्य दिलं जाणार आहे। तर हेच क्रेडिट कार्ड नेमकं काय फायदे असतील, कसं काढता येणार, याचं ऍप्लिकेशन कुठून केलं जाणार, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात प्रथम आपल्याला मिळतील। मित्रांनो, पीएम स्वनिधी योजनेबद्दल यापूर्वी आपण वेळोवेळी सविस्तर अशी माहिती आपल्या प्रभुदेवा GR&D शेती या चॅनलच्या माध्यमातून घेतलेली आहे। ही योजना कशा प्रकारे राबवली जाते, याच्या अंतर्गत काय काय लाभ दिले जातात वगैरे वगैरे। आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना आता क्रेडिट कार्डची ऑप्शन देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पीएम स्वनिधी योजनेमध्ये आपण पाहिलं होतं की जे काही स्ट्रीट व्हेंडर आहेत, भाजीवाले असतील, फळ विक्रेते असतील, छोट्या मोठ्या कपड्याचे खेळण्याचे दुकानवाले असतील, जे हातगाड्यावरती आपला व्यवसाय चालवतात, असे वडापाव समोसेवाले किंवा इतरही बरेच सारे जे स्वतःची रोजीरोटी या पथकर विक्रीच्या माध्यमातून चालवतात, अशा या छोट्या मोठ्या विक्रेत्यांसाठी ही योजना आणण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये एक पीएम स्वनिधी फंड अलॉट करण्यात आलेला होता। या लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्ज याच्या माध्यमातून दिली जात होती आणि आता याचंच रूपांतर हीच दिली जाणारी कर्ज जे सुरळीत लाभार्थी भरतायत त्यांना क्रेडिट कार्डची ऑप्शन दिलेली आहे। आता क्रेडिट कार्ड म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, मग हे क्रेडिट कार्ड याच्यावरती व्याज किती असणार वगैरे वगैरे। मित्रांनो, याच्या अंतर्गत लाभार्थी ज्या पद्धतीने आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड करत आहेत त्या प्रमाणामध्ये सुरुवातीला 10,000 रुपयाचं क्रेडिट कार्ड आणि त्याच्यानंतर लिमिट वाढवत वाढवत 30,000 रुपयाचं क्रेडिट कार्ड अशा प्रकारे क्रेडिट दिलं जाणार आहे। याच्या अंतर्गत दिल्या गेलेल्या क्रेडिटवरती लाभार्थ्याला 50 दिवसापर्यंत रिपेमेंट करता येणार आहे। म्हणजे एखाद्या लाभार्थ्यानं या क्रेडिट कार्डवरती 5,000 रुपयाची खरेदी केली तर त्याला 50 दिवसामध्ये या क्रेडिट कार्डवरती आपलं ते 5,000 रुपयाचं पेमेंट रिफंड करावं लागणार आहे। जर याच्यामध्ये लेट पेमेंट वगैरे झालं तर पुढे त्याच्यामध्ये 1.5% व्याजाची तरतूद केली जाणार, म्हणजे जास्त काही याच्यामध्ये व्याज आकारलं जाणार नाही, परंतु क्रेडिट रिपोर्ट जेवढा चांगला असेल तेवढी त्या क्रेडिटची जी काही लिमिट आहे ती वाढत जाणार आहे आणि जास्तीत जास्त 30,000 रुपयाच्या लिमिटचं हे क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे। याच्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही, लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड असणार आहे आणि हेच क्रेडिट कार्ड तुम्हाला पीएम स्वनिधी योजनेच्या वेबसाईटवरून काढता येणार आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पीएम स्वनिधी योजनेच्या वेबसाईट बद्दल माहिती घेतलेली आहे। pmswanithi.moa.gov.in नावाचं हे संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता या योजनेबद्दल त्याची माहिती पूर्ण आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे, योजना कशा प्रकारे राबवली जाते वगैरे वगैरे। आणि याच ठिकाणी आपण खाली ऑप्शन पाहू शकता, अप्लाय LOR कम लोन, जे सुरुवातीला ज्यांनी आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं लोन घेतलं नाही, जे नोंदणीकृत स्ट्रीट वेंडर आहेत। याच्यानंतर अप्लाय फॉर लोन आहे। आता याच्यामध्ये पहिले लोन घेतल्यानंतर 15,000, 25,000 आणि 50,000 रुपयापर्यंतच्या कर्जासाठी अप्लाय करण्याची ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर पुढची तिसरी ऑप्शन आहे ती म्हणजे क्रेडिट कार्ड। ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी लोन घेतलेले आहेत, ज्यांनी यापूर्वी कर्जाचा वापर केलेला आहे, असे लाभार्थी या क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकतात। याच्यामध्ये अप्लाय फॉर क्रेडिट कार्डवरती आपल्याला क्लिक करायचे। अप्लाय क्रेडिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काही माहिती विचारली जाईल, ज्याच्यामध्ये मोबाईल नंबर असेल। आता याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय केलं जाणार आहे की लाभार्थी जो काही व्हेंडर असेल त्या स्ट्रीट व्हेंडरचा याच्यामध्ये मोबाईल नंबर देऊन एक कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। हा जो OTP असेल हा OTP टाकून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करून आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे। हा OTP व्हेरीफाय केल्यानंतर पुढे तुम्हाला त्या क्रेडिट कार्डच्या ऍप्लिकेशन वरती रिडायरेक्ट केलं जाईल। आता याच्यामध्ये बरंच सारं आहे की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? हो, आता आधार कार्ड तर कंपल्सरी याच्यामध्ये आहे, तुम्हाला आधार कार्ड येस करायचे। ते केल्यानंतर तुम्हाला पुढे कॅटेगरी बद्दल विचारलं जाईल, व्हेंडर कुठल्या कॅटेगरी मधील आहेत। त्याच्यामध्ये जे काही महानगरपालिका क्षेत्र असेल, नगरपालिका क्षेत्र असेल, ग्रामीण क्षेत्र असेल, अशा क्षेत्रामधून जे काही असेल ते आपलं क्षेत्र या ठिकाणी निवडावं लागणार आहे। क्षेत्र निवडल्यानंतर आपला जो काही LOR नंबर वगैरे असेल तो मागितला जाईल, तो आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार आहे। आता जसं आपण महानगरपालिका क्षेत्र जरी निवडलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी SRN नंबर विचारला जातोय। हा सर्वे रेफरन्स नंबर जो काही आपल्याला मिळालेला असतो महानगरपालिकेकडून तो या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। जर आपल्याला तो माहित नसेल तर आपण या ठिकाणी फाइंड सुद्धा करू शकता। आता समजा जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर ग्रामीण भागासाठी सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला या ठिकाणी लेटर ऑफ रेकमेंडेशन आहे का? असेल तर तुम्ही येस करू शकता, त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे LOR नंबर, आणि नसेल तर नो करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी हे करू शकता। आता सध्या याच्यामध्ये ऍप्लिकेशन सुरू आहेत। आणखीन याच्यामध्ये जे काही स्ट्रीट व्हेंडर रजिस्टर्ड आहेत, जे कर्ज घेत आहेत किंवा ज्यांनी
या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत या प्रक्रिया आहे. याच्यामध्ये आपल्याला पुढे डॉक्युमेंट सबमिट ऍप्लिकेशन आहे, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला बँक निवडायची मुभा दिली जाईल आणि मॅक्झिमम बीओबीच्या माध्यमातून किंवा इतर जे काही बँका आहेत त्या बँकाच्या माध्यमातून पुढे हे क्रेडिट कार्ड दिले जातील. तर एक महत्वाची अशी ऑप्शन आता पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पीएम स्वनिधीच्या लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही जर रेग्युलर कर्जधारक असाल, या योजनेच्या अंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करत असाल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत क्रेडिट कार्डचा वापर आता करता येणार आहे. मित्रांनो, आता हे क्रेडिट कार्डचे ऍप्लिकेशन सुरू झाल्यानंतर, ते वितरण सुरू झाल्यानंतर किंवा याच्या संदर्भातील पुढील जे काही महत्वाचे असे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.